आजचा व्हिडिओ सगळ्या मैत्रिणींसाठी ना प्रचंड हेल्पफुल होणार आहे. कारण का माहिती, आपण ना बरेचदा शॉर्ट कुर्तीज घेतो, कित्येकदा टी शर्ट्स असतात आपल्याकडे, छान अशा फ्लोई लॉंग कुर्ती असतात किंवा बऱ्याचशा फंक्शनल कुर्ती असतात. पण प्रत्येक वेळी असं होतं की जरी समजा आपण फक्त टॉप जरी विकत घेतला असेल शॉपमधनं, आणि सध्या तर सगळीकडे प्रचंड सेलचा धुमाकूळ आहे, त्याच्यामुळे आपण छान छान असे टॉप तर नक्कीच विकत घेतो. पण असं होतं की अरे मग आता प्रत्येक टॉप म्हणजे परत त्याच्यासाठी मॅचिंगची पॅन्ट घ्या किंवा त्याच्यावरती आता काय घालावं, पलाझो घ्यावी त्यासाठी की स्ट्रेट पॅन्ट घ्यावी की अँकल लेंथ कुर्ती घ्यावी, हे सगळं जर टाळायचं असेल आणि जास्त खर्च न करताही अगदी फक्त 3 पॅन्ट्स घेऊन ठेवून त्याच्यावरती अनलिमिटेड लुक ट्राय करायचे असतील, तर या 3 मस्ट हॅव व्हाईट पॅन्ट तुमच्याकडे असायलाच हव्या. कोणत्या ह्या व्हाईट पॅन्ट आहेत आणि त्या कशा मॅच करायच्या, पटकन सुरुवात करूया. हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. प्रचंड युजफुल असा व्हिडिओ मिस होणार नाही. सो आज आपण बघतोय 3 अशा मस्ट हॅव व्हाईट पॅन्ट्स ज्या आपल्या प्रत्येकीकडे असायलाच हव्या आणि ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारे टॉप अगदी इझिली मॅच करता येतील किंवा प्रत्येक टॉप वरती परत आणखी नवीन पॅन्ट्स घेण्याची गरज पडणार नाही. सो सगळ्यात फर्स्ट म्हणजे आपल्या सगळ्यांची प्रचंड आवडती, प्रचंड कम्फर्टेबल, ती म्हणजे व्हाईट कलरची पलाझो. बापरे बाप, इतके सारे टॉप, इतके सारे लुक ट्राय करता येतात त्याच्यावरती की एक जरी इव्हन व्हाईट पलाझो असेल ना तुमच्याकडे, तर 10 टॉप तर आरामात तुम्ही त्याच्यावरती मॅच करू शकता. एकतर पलाझो प्रचंड कम्फर्टेबल असतात, छान अशा एअरी असतात. उन्हाळ्यात वापरा, हिवाळ्यात वापरा, पावसाळ्यात थोड्याशा अनकम्फर्टेबल वाटू शकतात कारण त्या थोड्याशा लॉंग आणि फ्लोई असतात. पण इव्हन त्याच्यात पण आता तुम्ही ना क्रॉप प्लाझो वापरू शकता, त्या पण खूप सोयीच्या जातात आणि त्या पण इतक्या छान आणि स्टायलिश दिसतात आणि इतक्या छान प्रकारे स्टाईल करता येतात की इव्हन तुम्ही तुमच्या पावसाळी ट्रिपचे जे लुक्स आहेत ते आणखीन छान असे एलिव्हेट करू शकता. सो सगळ्यात फर्स्ट जी आपली आहे ती म्हणजे व्हाईट कलरची छान अशी फ्लोई प्लाझो. प्लाझो घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खास करून व्हाईट घेताना, ती खूप अशी जास्त ट्रान्सपरंट असणारी, अगदी झिरझिरीत असणारी बिलकुल घ्यायची नाही. बरेचदा काय होतं, व्हाईट कलरच्या याच्यामधून जर जास्त ट्रान्सपरंट असतील तर इनवेअर्स किंवा त्यांचे कलर अगदी व्हिजिबली दिसतात आणि ते खूप खराब दिसतं. ते जर टाळायचं असेल, शक्यतो तर व्हाईटमध्ये घालताना तुम्ही स्किन कलरचे इनवेअर वापरू शकता, जे खूप सोयीचे जातात. आणि त्यासोबतच व्हाईट पॅन्ट घेताना ना शक्यतो थोड्याशा अशा जाड रेयॉन मधल्या किंवा इव्हन तुम्ही कॉटन मधल्या घेऊ शकता, त्या पण अतिशय छान वाटतात. व्हाईट पलाझो मध्ये तुम्ही मॅक्सच्या घेऊ शकता, बिबाच्या घेऊ शकता, त्या पण खूप छान मिळतात. पलाझो वरती मग तुम्ही अनलिमिटेड लुक ट्राय करू शकता. याच्यावरती स्ट्रेट कुर्तीज खूप छान दिसतात, इव्हन ए लाईन कुर्ती खूप मस्त दिसतात किंवा ज्या फ्रंट कटच्या स्लिटच्या कुर्ती असतात त्या पण अतिशय इझिली कॅरी करता येतात. पलाझो सोबत तुम्ही इव्हन शॉर्ट कुर्तीज ट्राय करू शकता, त्या पण खूप छान दिसतात. पलाझो सोबत ना व्हाईट कलरच्या, खास करून व्हाईट कलरच्या पलाझो सोबत चिकन करीच्या ज्या कुर्ती असतात ना किंवा लखनवी कुर्ती, त्या तर इतका सुंदर आणि इतका छान असा नीट अँड क्लीन लुक देतात की बघतानाच असं वाटलं पाहिजे की वाव, किती छान लुक दिसतोय हा. सो तुम्ही व्हाईट कलरच्या पलाझो सोबत काहीही अगदी इझिली ट्राय करू शकता. याच्यावरती तुम्ही इव्हन जर तुम्हाला छान असं कॅज्युअल लुक करायचा आहे किंवा छान असं निवांत रिफ्रेश लुक करायचा आहे, तर तुम्ही टी शर्ट सुद्धा मॅच करू शकता, ते पण खूप छान दिसतात. किंवा तुम्ही क्रॉप टॉप घालू शकता त्याला थोडंसं स्टायलिश बनवण्यासाठी. क्रॉप टॉप आणि त्याच्यावरती जर तुम्ही एखादं श्रग वगैरे मॅच केलं किंवा थोडेसे जर टँक टॉप पलाझो आणि त्यासोबत एखादा जर लॉंग श्रग मॅच केलं, तर तो लुक सुद्धा अतिशय छान होतो. सो व्हाईट कलरची जर तुमच्याकडे पलाझो असेल तर तुम्ही कितीतरी टॉप त्याच्यावरती अगदी इझिली कॅरी करू शकता. त्याच्यासोबत इंडिगो प्रिंटचे, ब्ल्यू मधले, मिंट ग्रीन मधले कोणतेही कलर अतिशय छान दिसतात. किंवा तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट करायचं असेल तर व्हाईट सोबत तुम्ही छान असे बोल्ड कलर घालू शकता, म्हणजे अपोजिट कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही ब्लॅक ट्राय करू शकता किंवा छान असा व्हाईट आणि रेड ट्राय करू शकता, ते पण खूप सुंदर दिसतात. सो एकतरी व्हाईट पलाझो तुमच्याकडे असायलाच हवी. नंबर 2, पलाझो नंतर नंबर येतो तो म्हणजे सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या आणि अतिशय कम्फर्टेबल अशा छान अँकल लेंथ लेगिन्सचा. सुंदर अशी जर एखादी अँकल लेंथ लेगिन्स असेल ना तुमच्याकडे, तर तुम्ही ऑफिस वेअरचे कोणतेही लुक अतिशय इझिली कॅरी करू शकता. ऑफिस वेअर तुम्ही जर छान अशी फॉर्मल टॉप घालणारे असाल तर त्याच्यावरती छान अशा अँकल लेंथच्या पॅन्ट आणि थोडंसं हिल्स असणारं किंवा न्यूड कलरचं सँडल किंवा इव्हन फ्लॅट्स, ते सुद्धा अतिशय छान दिसतात. त्याच्यासोबत अँकल लेंथच्या लेगिन्स सोबत तुम्ही छान असे ए लाईनचे टॉप मॅच करू शकता, ते खूप क्लासी, खूप गोड दिसतात. त्यासोबतच तुम्ही इव्हन स्ट्रेट टॉप पण ट्राय करू शकता, पण त्यांना कट अगदी कमरेच्या वरतून पासूनचे नका घेऊ, थोडेसे खाली कट असणारे घ्या किंवा तुम्ही थोडेसे घेर असणारे वगैरे टॉप ट्राय करू शकता, ते पण खूप सुंदर दिसतात.
अनारकली कुर्तीज याच्यावरती अगदी चुम्मेश्वरी जातात, खूप सुंदर दिसतात. किंवा इव्हन तुम्ही याच्यावरती शॉर्ट कुर्ती पण मॅच करू शकता, पण त्या थोड्याशा घेताना मग घेरच्या घ्यायच्या किंवा ज्या अशा कमरेपर्यंत थोड्याशा फिट आणि खाली छान अशा फ्लोई होत जातात तशा प्रकारच्या कुर्ती घालायच्या, त्या पण प्रचंड सुंदर दिसतात. सो अशी एक जरी अँकल लेन्थची लेगिन तुमच्याकडे असेल ना व्हाईट मधली, तर त्याच्यावरती तुम्ही कितीतरी लुक अगदी इझिली ट्राय करू शकता. नंबर 3, स्ट्रेट फिटच्या व्हाईट पॅन्ट. घालायला अतिशय सोप्या आणि प्रचंड कम्फर्टेबल होणाऱ्या. इव्हन तुम्ही घरी वापरताय किंवा छान शॉपिंगला जाताना घालताय किंवा इव्हन ऑफिस वेअर घालताय किंवा कुठे ट्रिपला वगैरे जाताना घालताय, या प्रकारच्या स्ट्रेट पॅन्ट प्रचंड कम्फर्टेबल होतात आणि त्या अतिशय छान एकाच वेळी तुम्हाला कॅज्युअल हवा कॅज्युअल किंवा ऑफिस वेअर हवा ऑफिस वेअर कोणताही लुक अगदी इझिली कॅरी करून देतात. जर तुमच्याकडे एक जरी व्हाईट स्ट्रेट पॅन्ट असेल ना, त्याच्यावरती मग इव्हन तुम्ही छान अशी क्रॉप टॉप मॅच करू शकता, खूप सुंदर दिसतात. किंवा छान असे शर्ट्स मॅच करू शकता जर तुम्ही ऑफिस वेअर घालणार असाल. चेक्सचे वगैरे जे शर्ट असतात कॉटनचे शर्ट, ते अतिशय छान दिसतात या प्रकारच्या पॅन्ट्स वरती. किंवा त्यासोबतच तुम्ही याच्यावरती इव्हन लॉंग अशा स्ट्रेट कुर्ती पण मॅच करू शकता, त्या पण खूप छान दिसतात. किंवा थोडंसं जर तुम्हाला इंडो वेस्टर्न टाईप करायचं असेल तर या प्रकारच्या पॅन्ट त्याच्यावर थोडीशी फंक्शनल किंवा छान अशी ब्लॉक प्रिंटची इंडिगो कलरची वगैरे कुर्ती आणि त्याच्यावर ती जर एखादी छान स्टोल मॅच केली ना, अतिशय छान लुक तयार होतो. किंवा याच्यावरती तुम्ही टी शर्ट्स मॅच करू शकता. आता मी जसा इथे टॉप मॅच केलेला आहे, टी शर्ट मॅच केलेला आहे याच्यावरती, तसा एखादा टी शर्ट मॅच करू शकता, ते पण खूप छान दिसतात. तुम्ही यांना कॉन्ट्रास्ट करू शकता किंवा इव्हन तुम्ही कम्प्लीट व्हाईट कलरचं परफेक्ट कॉम्बिनेशन करू शकता. म्हणजे व्हाईट पोलो नेकचा टी शर्ट ट्राय करू शकता याच्यावरती, तो पण खूप सुंदर दिसतो. ब्लेझर ट्राय करू शकता. व्हाईट जर स्ट्रेट पॅन्ट असेल ना, तर त्याच्यावर आपण अनलिमिटेड लुक कॅरी करू शकतो. तर तुमच्याकडे जर या 3 प्रकारच्या व्हाईट पॅन्ट असतील ना, तर अनेक लुक तुम्ही अगदी इझिली कॅरी पण करू शकता आणि अतिशय छान असे इलिगंट, क्लासी, बोल्ड ज्या प्रकारचा तुम्हाला ज्या वेळेसाठीचा लुक हवाय, म्हणजे बाहेर जाण्यासाठी, ट्रिपसाठी, व्हॅकेशनसाठी, ऑफिस वेअरसाठी, असे अनेक लुक आपण या 3 पॅन्ट सोबत ट्राय करू शकतो. सो या 3 मस्ट हॅव पॅन्ट नक्कीच घेऊन ठेवा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.